गडचिरोली जिल्ह्यात एक मोठी उपलब्धी गडचिरोली पोलिसांना प्राप्त झाली। 42 वर्ष काम केलेला माओवादी संघटनेच्या केंद्रीय समिती मेंबर भूपती जे आहे ते गडचिरोली पोलिसांसमोर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर थोड्याच वेळात आत्मसमर्पण करणार आहेत। भूपतीसह 60 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केला। केंद्राचे गृहमंत्री अमित शाह नेहमीच एक घोषणा करीत होते की 2026 मार्चपर्यंत माओवाद संपुष्टात आणू। यानंतर गडचिरोली जिल्ह्यात पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी एक मोठा प्रयत्न करून या अगोदर तारक्का याला आत्मसमर्पण करण्यात आले। त्यानंतर तारक्काच्या माध्यमाने भूपती याला आत्मसमर्पण केलेलं आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांसमोर भूपती हजर होणार आहे आणि संविधान देऊन भूपतीचे स्वागत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत। आणि भूपतीसह अनेक माओवाद्यांचे मोठे नेते जे आहेत ते आत्मसमर्पण केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात AK-47 SLR 303 आणि बंदुका असे जे आहेत ते शस्त्र जे आहेत ते माओवाद्यांनी पोलिसांसमोर ठेवले आणि मोठी शरणागती यावेळी गडचिरोली पोलिसांसमोर माओवादी संघटनेने केली। कुठे ना कुठे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या कार्यकाळात माओवादवर फुलस्टॉप जे आहेत ते लागण्याचे जवळपास 90% प्रयत्न पोलीस विभागाकडून सुरू आहे आणि या कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे किंवा गडचिरोली स्थानिक जे आहेत त्यांना एक मोठी उत्साह आहे, कारण की भूपती जो आहे तो मोठा नक्षल चळवळीचा नेता आहे आणि या नेत्याला बघण्यासाठी हे जे गडचिरोली वासी जे आहेत ते इथे आलेले आहेत आणि एक मोठा तगडा बंदोबस्त जे आहे ते गडचिरोली पोलिसांकडून या कार्यक्रमाला पाहण्यास मिळतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।